विटा ते कराड मार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात एसटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7:15 वाजण्याच्या सुमारास विटा ते कराडला जाणाऱ्या रोडवर महालक्ष्मी कृषी उद्योग समूह दुकानासमोर हा अपघात घडला। अंकुश तुकाराम नलवडे वय 66 राहणार विटा हे त्यांच्या ताब्यातील TVS कंपनीची दुचाकीवरून कराडकडून विटा शहराकडे येत होते। दरम्यान ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एसटी बस चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिली। या अपघातात नलवडे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर चालकाने जखमीस तात्काळ वैद्यकीय मदत न पुरवता व घटनेची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे। जखमी नलवडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या अपघातात दुचाकीचे सुमारे 4,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी फिर्यादी सूर्यकांत ईश्वर नलवडे वय 53 राहणार चिंचबंदर विटा यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पणसे यांच्याकडे सोपवण्यात आला असून घटनेनंतर परिसरात शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।